नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे सगळ्याच 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास। कारण या व्हिडिओचं टायटल तुम्ही पाहू शकता, लास्ट 5 मंथ्स रोड मॅप अँड स्ट्रॅटेजी टू गेट द 99+ पर्सेंटाइल इन MHT CET 2026। मित्रहो, दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की सुट्ट्यामध्ये 11वीचा बॅकलॉग कंप्लीट करा आणि एकदा सुट्ट्या संपल्यानंतर आपल्याला पुढच्या स्ट्रॅटेजीकडे जायचं आहे। सो तुम्ही मागचा व्हिडिओ त्यासाठी पाहू शकता। आता आपण एका शेवटच्या स्टेजवर येऊन पोहोचलेलो आहे। माझी तुम्हा सगळ्यांना आणि जे विद्यार्थ्यांचे पालक हा व्हिडिओ बघतायत त्या सर्वांना सुद्धा माझी ही विनंती आहे की तुम्ही ह्या शेवटच्या 5 महिन्याचा अगदी गांभीर्याने विचार करा। कारण मित्रांनो, ही शेवटची संधी तुम्हाला मिळणार आहे। आता ह्या 5 महिन्यात नेमकं काय करायचं आपल्याला, जेणेकरून आपल्याला 99+ पर्सेंटाइल येईल आणि आपलं जे ड्रीम आहे ते पूर्ण होईल। सो व्हॉट इज द स्ट्रॅटेजी टू विन दिस मॅच ऑफ MHT CET 2026? लेट्स टॉक अबाउट दिस। पहा, सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, पहा तुमचं स्वतःचं ड्रीम काय आहे। फॉर एक्झाम्पल, तुम्ही PCM CET देणार आहात आणि तुमचं ड्रीम आहे की तुम्हाला COEP कॉलेजला जायचं आहे, हो की नाही? कोणाला वाटतंय मला COEP कॉलेजला जायचं आहे? कोणाला वाटत असेल मला PICT कॉलेजला जायचं आहे? कोणाचं ड्रीम आहे की मला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला जायचं आहे, सांगलीच्या कॉलेजला जायचं आहे? कोणाला SGGSच्या कॉलेजला जायचं आहे? मुलींसाठी फेवरेट कॉलेज आहे मित्रांनो, जे मुलींचं आवडतं कॉलेज आणि खास महिलांचं कॉलेज आहे ते म्हणजे क्वीन्स कॉलेज आहे। सो हे तुमचं ड्रीम असू शकतं, पण एक सांगू का, हे असून उपयोग नाही। आता हे तुम्हाला कागदावर लिहावं लागेल। सगळ्यात पहिलं काम काय करा, तुम्ही आत्ता व्हिडिओ पाहताय ना, नोटबुक घेऊन बसलाय ना, सगळ्यात पहिलं एक काम करा, एक मोठा ड्रॉइंग पेपर घ्या आणि भिंतीवरती तुम्हाला यापैकी कोणतं कॉलेज पाहिजे ते मोठ्या अक्षरात तुमच्या रूममध्ये लावून टाका। सर ह्यानी काय होईल? पहा, जोपर्यंत आपल्याला आपलं टार्गेट, आपलं ड्रीम सतत नजरेसमोर राहणार नाही तोपर्यंत आपण तिकडं लक्ष नाही देणार, त्याच्या बाबतीत आपण सिरियस नाही होणार। ज्या मोमेंटला आपल्याला रूममध्ये झोप लागेल आणि तुम्हाला जर दिसलं की आपल्याला तर COEPला जायचंय, तुम्हाला झोप नाही येणार बाळांनो, तुम्ही उठून अभ्यासच करणार। सो आपलं जे ड्रीम आहे ते अगोदर फायनल करा, ते लिहा कागदावरती, 4-5 ठिकाणी लावा। जिथं अभ्यास करता त्या स्टडी रूममध्ये लावा, ज्या ठिकाणी तुम्हाला रेस्टरूम आहे तिथं सुद्धा ते लावा, जिथं जिथं तुम्ही बसताय उठताय अशा सगळ्या ठिकाणी तुमचं ड्रीम सेट करून ठेवा। अगोदर लिहिल्याने फरक पडतो मित्रांनो, समोर पाहिजे नजरेच्या आपल्या। सो ड्रीम सेट करा। आता राहिलं काय की त्याच्यासाठी मोड ऑफ ॲक्शन काय घेणार आहेत आपण, तर तुम्ही हे जे कॉलेजेस म्हणताय, आता मी हे फक्त इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं उदाहरण देतो। ज्या विद्यार्थ्यांचं ॲग्रीचं ड्रीम आहे, फार्मसीचं ड्रीम आहे, त्यांनी सुद्धा हेच काम करायचं आहे। सगळ्यात पहिलं काम तुम्ही कुठलं करणार आहे, तर तुमचं ड्रीम सेट करा। आणि तुम्हाला माहिती आहे का, आता हे जे इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत हे टॉपचे 5 कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातले, हो की नाही? मग इथं जायचं म्हणल्यानंतर तुम्हाला एवढं पर्सेंटाइल घ्यावं लागणार आहे। साधी गोष्ट आहे ही, 99+ पर्सेंटाइल आल्याशिवाय तुम्ही ह्या कॉलेजला जाऊच शकत नाही। हे फायनल झालं। आता जाऊया आपण आपल्या मोड ऑफ ॲक्शनकडे। काय करता येईल आपल्याला, तर सगळ्यात पहिली स्टेप, तुम्हाला 99+ पर्सेंटाइल पाहिजे तर राहिलेल्या वेळेचा विचार करा। काल परवाच गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलं की CET आपली 2दा होणार आहे। एप्रिलमधली CET आहे तशीच आहे, अजून एकदा मे मध्ये तुम्हाला सेकंड अटेम्प्ट मिळाला आहे। याचे बेनिफिट तर तुम्हाला सगळ्यांनाच मिळणार आहे, कारण 1 महिना तुम्हाला वाढवून मिळाला। इथं मी 4 मंथ स्ट्रॅटेजी करणार होतो या व्हिडिओला, आता 5 मंथ्स केलं म्हणजे आणखी एक गोल्डन चान्स तुम्हाला मिळालेला आहे। सो या संधीचा फायदा करून घ्या। बघूया आपण काय करता येईल। सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला काय करावं लागेल, 99+ पर्सेंटाइल पाहिजे म्हणजे तुमचं सिलेबस कंप्लीशन पाहिजे। आत्ता तुम्ही कामाला लागायचं आहे। तुमचा जो पण 12वीचा सिलेबस आहे, 11वीचा सिलेबस आहे, हा सगळा कंप्लीट करायचा आहे। सर कधीपर्यंत करायचा, एक लक्षात घ्या, जानेवारीच्या शेवटच्या वीकमध्ये तुमचे प्रॅक्टिकल सुरू होणार आहेत, हो की नाही? त्याच्यानंतर 11 फेब्रुवारीला 10 फेब्रुवारीला तुमच्या बोर्डाचे एक्झाम सुरू होत आहेत, म्हणजे तुमचा फेब्रुवारी पूर्ण बोर्डाच्या एक्झाम मध्ये जाणार आहे। जानेवारीचे 1-2 आठवडे बोर्डच्या एक्झाम मध्ये जाणार आहेत, कारण तिथं तुमचे सबमिशन्स आहेत, प्रॅक्टिकल एक्झामची तयारी आहे, तुमचा खूप सारा टाइम कॉलेजकडे जाणार आहे। आणि फेब्रुवारीमध्ये तर तुम्ही बोर्ड एक्झाम देणार आहे। मला सांगा, मग जानेवारी आणि फेब्रुवारी आपण काउंटिंग मध्येच नाही पकडू शकत। सर मग
लक्षात घ्या, तुमच्याकडे आता फक्त नोव्हेंबरचे हे 15 दिवस, आज 14 नोव्हेंबर आहे, म्हणजे अजून आपल्याकडे 15 दिवस आहेत नोव्हेंबरचे, आणि डिसेंबरचे 31 दिवस, असाच फक्त वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे. आणि याच्यातच तुम्हाला तुमचा सिलेबस कंप्लीट करावा लागेल. पुढचे 2 महिने जानेवारी आणि फेब्रुवारी नाही. तर सर पुढचं आहे की आमच्याकडे मार्च एप्रिल, तिथं काय करायचं ते मी नंतर सांगतो. अगोदर तुम्हाला सिलेबस कंप्लीशन करावं लागेल. सिलेबस कंप्लीशन कसं करणार? 11th + 12th दोन्हीचा बॅकलॉग सगळं कंप्लीट करा. प्रत्येक टॉपिकचा विचार करा, सगळे डिटेल्स काढा, टॉपिकचे एक्सरसाइजेस पूर्ण करा, आणि ईच अँड एव्हरी पॉईंट टेक्स्टबुक मधून कव्हर करायचा आहे. तिन्ही सब्जेक्टसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ. सिलेबस कंप्लीशन हे आपलं दुसरं टास्क आहे. पहिलं टास्क तुमचं ड्रीम सेट करा, दुसरं टास्क आहे सिलेबस कंप्लीट करा मित्रांनो. तिसरं आहे, यासाठी काय करावं लागेल तर तुम्हाला सिलेबस कंप्लीशन झालं की पुढची स्टेप आहे तुमची PYQs. एका टॉपिकचे PYQs हातात घ्या. लगेचच पूर्ण सिलेबसला टच करू नका. तुम्ही एक टॉपिक केला, सपोज 12वीचा सॉलिड स्टेट आहे, तुम्ही सॉलिड स्टेटची पूर्ण थिअरी अंडरस्टँड करून घेतली, कन्सेप्ट सगळे क्लिअर झाले की त्याच्यावरचे PYQs सोडवायला सुरू करणं ही तुमची प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी मधली पहिली स्टेप आहे. PYQs सुरू करा. डायरेक्टली कोणीही मॉक टेस्ट देऊ नका. बरेच विद्यार्थी काय करतात, आता गडबडीमध्ये मॉक टेस्ट द्यायला जातात. पण मॉक टेस्ट कधी द्यायचे असतात? तुमचा सिलेबस कंप्लीट झालेला असेल तर. मॉक टेस्टचा तुम्हाला आता फायदा होणार नाही, उलट तुम्हाला स्ट्रेस वाढेल, ताणतणाव येईल, क्वेश्चन सुटणार नाहीत. तुमचे 4 टॉपिक बाकी आहेत आणि तुम्ही डायरेक्ट मॉकचा पेपर घेताय, ते क्वेश्चन तुमच्या हातातून जाणार. सो त्याचा एक ताण, त्याचा एक स्ट्रेस तुमच्यावर येणार आहे. म्हणून मॉक टेस्ट अगोदर नाही सोडवायच्या, अगोदर PYQs सोडवायचे. टॉपिक वाईज सोडवा. मी काय म्हणतोय, टॉपिक वाईज PYQs सोडवा. अगोदर तुम्ही एखाद्या टॉपिकचे 30 सोडवा, एखाद्या टॉपिकचे 50 सोडवा, एखाद्या टॉपिकचे 20 सोडवा, कमी जास्त रेंज राहील. पण सिलेबस कंप्लीट झाला की PYQsला हातात घ्या. आपण तर आपल्या या YouTube चॅनलवरती ऑलरेडी PYQची सिरीज सुरू केलेली आहे, तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघू शकता जाऊन. ठीक आहे. सो टॉपिक वाईज PYQs करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर शेवटची स्टेप असणार आहे मित्रांनो आपली मॉक टेस्ट द्यायची. मॉक टेस्ट कोणती द्यायची आहे तर PCM द्यायची आहे और PCB द्यायची. ह्या मॉक टेस्ट ज्या असतात त्या आपण मार्च एप्रिल मध्ये देऊ शकतो, कारण त्यावेळेस आपली बोर्ड एक्झाम पण झालेली असते, फ्रेश असतो आपण, तिन्ही सब्जेक्टचा सिलेबस आपला क्लिअर झालेला असतो. मॉक टेस्ट आपण नंतर देऊ शकतो. आता आपल्याला फोकस करायचा आहे, तुमचं ड्रीम फायनल करा, सिलेबस कंप्लीट करा, PYQच्या नादाला लागा. एका टॉपिकचे 50-60 PYQ सोडवा. मॉक टेस्ट आपण लायटर ऑन देऊ शकतो सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर. आणि आता मी जातोय स्ट्रॅटेजी टू गेट 99+%. CETची एक्झाम आहे मित्रांनो. पहा, आता ह्या एक्झाम मध्ये 2 वेळा तर तुमची CET होणार आहे, हो की नाही? फॉर एक्झाम्पल आपण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी बोलतोय तर 3 सब्जेक्टची आपली CET आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ. तुम्ही समजू शकताय की फिजिक्स मध्ये किती क्वेश्चन्स आहेत 50, केमिस्ट्री मध्ये किती क्वेश्चन्स आहेत 50, आणि मॅथ्स मध्ये सुद्धा किती क्वेश्चन आहेत 50. सो क्वेश्चनचा किती आहे एकूण संख्या 150. आणि आपल्याला दिलेला जो मार्किंग स्कीमचा क्रायटेरिया आहे तो किती आहे? फिजिक्सला किती मार्क आहेत? मार्क्स किती आहेत 50, केमिस्ट्रीला सुद्धा किती आहेत 50, मॅथमॅटिक्सला किती आहेत 100. सो टोटल होते किती 200. सो 200 मार्कचा तुमचा CETचा पेपर आहे, हे तर लक्षात घ्या. आता सर याच्यापैकी कोणता सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे? इम्पॉर्टंट असं बिलकुल नाही. तुमचं टार्गेट 99+% आहे, मग तिन्ही सब्जेक्ट तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. तिन्ही सब्जेक्टला इक्वल इम्पॉर्टन्स द्यायचं. अजिबात घाळपणा कुठल्या सब्जेक्टच्या बाबतीत करायचा नाही. लक्षात येते का पोरहो? लक्ष देऊ नाही का? बर, आता तुमचा जो पहिला पेपर आहे तो फिजिक्स प्लस केमिस्ट्रीचा होणार आहे, आणि त्याच्यानंतर तुमचा मॅथचा पेपर होणार आहे. आता फिजिक्स प्लस केमिस्ट्री एकूण 3 तासाचा पेपर आहे. मग फिजिक्स प्लस केमिस्ट्रीला किती येईल तर 1.5 आवर्स, म्हणजे 90 मिनिट येतात. मॅथला किती येत आहेत तर इथं पण 1.5 आवर्स. क्वेश्चन आहेत, 2 मार्काचा एक क्वेश्चन आहे, इथं पण 90 मिनिट तुम्हाला येतात. पण विचार करा बरं, एकदा जरा बारकाईने विचार करा. 99+% यायचं म्हणजे 200 पैकी तुम्हाला साधारणतः किती घ्यावे लागतील तर 160+ एवढे तर मार्क घ्यावे लागतात. मी ॲव्हरेज पेपर सांगतोय ना, डिफिकल्ट पेपर ना इझी पेपर. मीडियम पेपर असेल तर 99+% पाहिजे असेल तर 160 मार्क घ्यावे लागतात. आणि मग तुम्हाला जर मॅथची चांगली प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला चांगला स्कोर येईल.
फिजिक्सच्या बाबतीत जनरली मुलांचा गोंधळ आहे. फिजिक्सचा पेपर एक तर कन्सेप्च्युअल असतो आणि त्याच्यामध्ये न्यूमेरिकलची संख्या जास्त आहे. केमिस्ट्रीमध्ये सुद्धा न्यूमेरिकल्स असतात, पण मुलांना केमिस्ट्री आवडतो, मुलं केमिस्ट्री बनवतात, पण दोन्ही पार्ट हे महत्त्वाचेच आहेत. मॅथ्स पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे, P+C पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. पण याचा एक ड्रॉबॅक बघा, हा पेपर 1.5 तासात होतो का? इकडचे 40 न्यूमेरिकल, इकडचे 15 न्यूमेरिकल, वरून थिअरीचे क्वेश्चन नाही होत. मग ह्याला काय करायचं? या सेक्शनला तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्रीला तुमच्याकडे दोन्ही गोष्टी पाहिजेत मित्रांनो, स्पीड प्लस ॲक्युरसी. काय पाहिजे तर क्वेश्चन सोडवण्याची स्पीड जास्त पाहिजे आणि सोडवताना स्पीड जास्त ठेवून चुकायचं पण नाही, म्हणजे तुमचे क्वेश्चन ॲक्युरेट पण आले पाहिजेत, उत्तर चुकीचे आले नाही पाहिजे. सो स्पीड अँड ॲक्युरसी हा क्रायटेरिया आहे. तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्रीचा जो 1.5 तासाचा पेपर आहे तो जर फास्ट सोडवायचा असेल तर स्पीड पण पाहिजे, ॲक्युरसी पण पाहिजे. मॅथ्सला पण लाईटली घेऊ नका. मॅथ्स तुमच्या सगळ्यांचा इंजिनिअरिंगचा कोर सब्जेक्ट आहे. मॅथ्स हा तुम्हाला इंजिनिअरिंगला पण परत आहे, फिजिक्स केमिस्ट्री पण फर्स्ट इयरला आहे, पण मॅथ तुम्हाला लॉंग टाइम साथ देणार आहे. सो मॅथ्सचं तर प्रिपरेशन पाहिजेच पाहिजे तुमचं. पण त्यासोबत विनर कोण ठरतात तर हा पेपर कव्हर होत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना. ज्या विद्यार्थ्यांना हा पेपर कव्हर होत नाही असे भरपूर विद्यार्थी असतात, कारण फिजिक्स तर खूप टफ आहे. मग आता कॉम्बिनेशन कसं ठेवावं लागेल तुम्हाला? तुम्हाला जर 99+ रिझल्ट आणायचा असेल तर तुमच्याकडे एक सोल्युशन आहे की तुम्ही तुमचा केमिस्ट्री बेटर होतोच, मॅथ्स पण बेटर असतो प्रत्येक इंजिनिअरिंग स्टुडंटचा. मग तुम्ही एकतर कॉम्बिनेशन असं ठेवू शकता, मॅथ्स प्लस केमिस्ट्री, इथं आउट ऑफच रिझल्ट काढायचा प्रयत्न करा. जर तुमचं फिजिक्स चांगला असेल तर तुम्ही मॅथ्स प्लस फिजिक्स असं पण ठेवू शकता, प्लस केमिस्ट्री. पण जर फिजिक्स वीक असेल तर तुम्हाला इथं चान्सच नाही, ह्या दोन्हीला तुम्हाला आउट ऑफ रिझल्ट काढावं लागेल. आता मी तर म्हणेन की फिजिक्सला तुम्ही रिस्क घेऊ नका, फिजिक्सची पण तयारी करा, सिलेबस कम्प्लिशनवर भर द्यायचा आहे तुम्हाला. लक्षात येते का? ओके, आता हे तुमच्या लक्षात आलं. पुढे बघतोय आपण की PCM झालं, टाइम शेड्यूल तुम्हाला कळला, अभ्यास कसा करायचा ते पण कळला. आता तुम्हाला सिलेबस कम्प्लिशन हे पहिलं टास्क आहे आपलं. कुठलं? सिलेबस कम्प्लिशन. आपण याच्याकडे ड्रीम तर लिहिलं तुम्ही कागदावर. सिलेबस कंप्लीट करायचं तर काय करावं लागेल? अगोदर सगळे चॅप्टर्स बघावं लागतील, चॅप्टरची नावं लिहा, कोणते कोणते चॅप्टर तुमचे 11वीचे कंप्लीट झाले ते बघा, 12वीचे चॅप्टर कोणते कोणते कंप्लीट झाले ते बघा, एखाद्या टॉपिकचा एखादा पॉईंट राहिला असेल तर तो वाचायला सुरू करा. आणि जास्त भर कशावर देणार तुम्ही? आता 11वी का 12वी? आता सध्या तरी तुम्हाला 12वीवर द्यावं लागेल, कारण 11वी करायचा टाइम आता गेलाय तुमचा, नंतर करू शकता तुम्ही बोर्डाच्या नंतर. आता तुम्हाला 12वीचा फोकस करायचा, कारण बोर्ड एक्झाम पण आल्यात आणि CETला सुद्धा 12वीचं वेटेज किती आहे? 80% आहे. त्यामुळे 12वीचा सिलेबस अगोदर घ्या. डिसेंबर, लक्षात ठेवा, 31 डिसेंबरच्या आत 12वीचा सगळा सिलेबस झाला पाहिजे PCMचा, काही सुद्धा बाकी ठेव. मी हे म्हणत नाही की शिकवून झाला पाहिजे, मी शिक्षकांना नाही सांगायलो बाळांनो, लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगायलोय की तुमचं वाचून रिव्हिजन करून एक्सरसाइज क्वेश्चन सोडवून इनटेक्स्ट क्वेश्चन मधले क्वेश्चन बघा, ॲज इट इज CETनं क्वेश्चन पिकअप केलेत मधले. केमिस्ट्रीला तर मधले क्वेश्चन खूप आहेत, म्हणून टेक्स्टबुकला काळजीपूर्वक वाचायचं. सगळा सिलेबस कंप्लीट करा. एकदा सिलेबस कंप्लीट झाला तुमचा कॉन्फिडन्स दुप्पट होतोच. PYQ सुटतात. सिलेबस कंप्लीट न करता कुठलेही क्वेश्चन पेपर कृपया सोडवू नका, रिकामं टेन्शन वाढेल. सिलेबसच कंप्लीट करा. त्यानंतर मॉक टेस्ट हे आपण बोर्डाच्या पेपरच्या नंतर पण देऊ शकतो, हळूहळू स्कोर वाढवू शकतो. त्याच्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे. सध्या फक्त तुम्ही एकच लक्षात ठेवायचं आहे, स्ट्रॅटेजी टू गेट 99+% पहिली स्टेप आजपासून सुरू करा, सिलेबस कंप्लीशन करायचं. ठीक आहे? सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. दुसरी गोष्ट, तुमचं जे काही ड्रीम आहे मित्रांनो ते कमेंटमध्ये मला आत्ता लिहून सांगायचं. तुम्ही व्हिडिओ पाहताय ना, तर तुमचं जे कॉलेज आहे, तुम्हाला वाटतंय PICTला जायचं, तिथं टाका कमेंटमध्ये, सर मला या कॉलेजला जायचं, सर माझं हे ड्रीम आहे. आणि मला कळलं म्हणजे तुम्हाला पण कळलंय, तुम्ही पण बाउंड राहाल त्याला. मी नंतर तुम्हाला विचारतच राहणार आहे त्याबद्दल. आणि तुम्हाला जी कुठली हेल्प लागते माझ्याकडून मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तुम्हाला ज्या गोष्टीवरती व्हिडिओ पाहिजे ते पण मला अवश्य सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन स्ट्रॅटेजीसह. तोपर्यंत थँक्यू.